शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज वाळवा तालुक्यातील बोरगावमध्ये शेतकऱ्यांचा तीव्र संताप पाहायला मिळाला। बोरगाव बस स्टँडजवळील मुख्य ताकारी रोडवर हजारो शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बोरगाव, साटपेवाडी, मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड आणि बनेवाडी या गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। शेतकरी वाचला तर देश वाचेल असे फलक हातात घेत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। या आंदोलनामुळे ताकारी रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये शेतीला प्रमुख मान्यता मिळालेली आहे। भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। या पश्चिम महाराष्ट्राचा विकास झालेला आहे। या विकासामध्ये अडथळा आणण्याच्या दृष्टीनं हा शक्तीपीठ मार्ग काढण्यात आलेला आहे। हा शक्तीपीठ मार्ग सदान सुपीक भागातून जातोय। या भागामध्ये ऊसाचं पीक घेतलं जातं। या ऊसाच्या पिकातून शासनाला प्रचंड भर रुपयाने मिळत असताना सुद्धा या भागाचं नासाडीकरण करायचं आहे हे शासनाच्या धोरणात दिसून येते आपल्याला। या क्षेत्रामध्ये साखर कारखाने 5 आहेत। या 5 कारखान्यांना याचा ऊस जात असतो। उद्या त्याला जर शक्तीपीठ निर्माण झाला तर हे ऊसाचं पीकच होणार नाही। इथं पावसानं आणि महापुराच्या पाण्यामुळं ही सगळी जमीन नापीक बनणार आहे। सगळी जमीन नापीक बनणार आहे, कारण महापूर आल्यानंतर तो लवकर ओसरणार नाही। मी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री जितेंद्र पाटील। बोरगाव गावात जे हे शक्तीपीठाचं जे चालू झालेलं आहे ते आमच्या जमिनी हक्काच्या आहेत आणि ह्या आमचे कुटुंब चालवणारे आहेत। त्यामुळं आम्ही हे शक्तीपीठ होऊ देणार नाही असं सर्व महिलांनी मिळून, गावचे सरपंच जितेंद्र भाऊ आणि आमचे ग्रामस्थ सगळ्यांनी मिळून आम्ही ह्याला निषेध करतो। आणि नमस्कार, मी माजी सरपंच जयंती पाटील। आज जो शक्तीपीठ मार्गासाठी जे आम्ही आंदोलन केलेलं आहे याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की बोरगावातल्या घराघरातल्या सगळ्या नागरिकांना एक होऊन हा शक्तीपीठ महामार्ग होऊच द्यायचा नाहीये। भले आपल्याला तिथं रक्त पाडलं आपलं गेलं तरी चालेल, कारण हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। कारण आज बोरगाव येथील आणि मुसळवाडीतील शेतकऱ्यांनी मिळून आज आम्ही इथं रस्ता रोको केला। खरं तर हा रस्ता रोको करायचं या सरकारचे किंवा या राज्याचे प्रमुख म्हणून जे फडणवीस साहेब आहेत तिने हा त्यांचा ग्रीन प्रोजेक्ट म्हणून हा राज्याच्या जनतेवर लादायचं काम केलं। खरं तर हा पश्चिम महाराष्ट्र नेत असताना तिची गरज कितपत होती ह्याची तिने मोजमाप केलं नाही। जो प्रोजेक्ट पूरपट्ट्यातनं जातोय त्या पूरपट्ट्यातनं जात असताना त्या भिंतीची उंची आज आम्हाला समजल्यानंतर 20 ते 25 फूट जर भिंतीची उंची असेल किंवा भराव असेल तर आम्ही 2005 आणखीन 2021चा पूर बघितला तर त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 ते 15 फुटांनी पाणी वाढेल। आणि पाणी वाढल्यानंतर इथं असणारा शेतकरी असेल, जी जमीन जाणारा तो शेतकरी आणि जी राहिला तो पण शेतकरी, दोन्ही शेतकरी बाधित होणार आहेत। कारण शेतामध्ये सगळ्या आमच्या पाणी राहणार आहे। कारण 19 आणि 21 आणि 5 मध्ये आम्ही बघितले की आमची शेती पिकली नाही। मग हे सरकारला करायचं आहे काय किंवा फडणवीस सरकारला करायचं आहे काय नेमकं आम्हाला कळण झालंय की बहुजन समाजाला असणारी जमीन ज्या शेतीवर उपजीव करणारा समाज आहे तो विस्थापित करायचा आहे आणि ही असणारा जो समाज आहे त्या समाजाला व्यसनाने बनवायचं आणि ह्या समाज कधीही उन्नती होता कामा नये म्हणून ह्या सरकारची भूमिका आहे। त्या सरकारला आम्ही हे जे शेतकरी आहे तर जिरी सांडल्याशिवाय सोडणार नाही, कारण ही शेतकरी विरोधी असणारं सरकार आहे। कारण आम्ही बघितलं की या सरकारनं ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होतं आणि शेतकऱ्यांच्या गोळीबार झाल्यानंतर जी महाराष्ट्रभर दंगा केला होता की शेतकरी विरोधी सरकार आहे म्हणून, आज तुम्ही 24,000 एकर जमीन ह्या रस्त्यासाठी शक्तीपीठसाठी आणि दुसरा जो रस्ता जाणार आहे त्यासाठी 36,000 एकर जमीन तुम्ही महाराष्ट्रातली कमीत कमी त्या दुसऱ्या रस्त्यासाठी 10 ते 12,000 एकर जमीन आणि इथली जवळजवळ 24 ते 25,000 एकर जमीन तुम्ही खिशात आणि घशात घालणार आहे। सरकारचा काढून आम्ही निषेध करतो की दाखवायचं जात एक आणि खायचं जात वेगळं झालं। त्यांनी निवडणुकीच्या आधी आजचे दिन सांगितलं आणि आज या शेतकऱ्यांचं आजचे दिन सगळं वाया घालवलं। कशालाही शेतकऱ्यांच्या बाजारभावाला कसलाही भाव राहिलेला नाही। आज
देशामध्ये एवढी प्रचंड महागाई वाढल्या राज्यामध्ये. आज लोकांच्याकडे गॅस नाही, लोकांना उपासमारीची वेळ आल्या, ही राहिला विषय बाजूला, आणि तुम्ही इकडं शक्तीपीठाच्या मागे लागला. भविष्यामध्ये त्याचा वेध करून सरकारनं बदलावं. एका कोणतरी अदानी नावाच्या उद्योगपतीसाठी जर हा रस्ता होणार असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काय काय करणार आहे? देशातली विमानतळ देऊन टाकली, रेल्वे स्टेशन द्यायला लागलाय, तुम्ही सगळ्या कंपन्या त्याच्या खिशात घालायला लागलाय. म्हणजे अदानीच्या नावापाठीमागं या देशातली सगळे बडे राजकीय लोक ते पार्टनर आहेत, म्हणून ते अदानी एवढं मोठं काम करू शकतो. माणूस 10-20 वर्षामध्ये किती पटीने श्रीमंत होतो हिची सुद्धा कल्पना करण्याच्या पलीकडलं आज आमच्या निदर्शनात आलंय. तर आमचा ह्या शक्तीपीठाला विरोध राहीलच, पण यदा कदाचित सरकार सारखं लादायला लागलं तर ह्या राज्यातली जनता सरकार उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि नुसतं दडपशाही नाही, सरकारमध्ये आज अशा झालं की पोलीस असतील, न्याय व्यवस्था असेल, सगळी सरकारी यंत्रणा असेल, आज सरकार सांगल तशी वागायला लागल्या. सरकार दडपण्याचा प्रयत्न करतंय. आपण बघितलं की मराठा आंदोलन झालं त्यावेळेला काही गरज नसताना ज्या अधिकाऱ्याने आंदोलनामध्ये आक्षेप करून तिथं महिलांना जी मारहाण केली, ते अधिकारी बदलून सातारला आले आणि तिथं बहुमत असणाऱ्या बाजूच्या आमदारांना, मंत्र्यांना सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली आणि सत्ता काबीज केली, ती माणसं जर सांगली जिल्ह्यामध्ये परत ते अधिकारी येत असतील तर भविष्यामध्ये त्याचा त्रास देण्यासाठी त्यांना आणलंय. पण त्याचा त्रास सोसायची आमची तयारी आहे. कारण इंग्रजांना आम्ही पळवून लावलं, आमच्या मागल्या पिढ्यांनी पळवून लावलं, त्यांना पळवून लावायचं काय अवघड आहे? इंग्रज गेले सोडून देश, आणि मग हे जातीलच जातील. कारण हे आम्ही जागृत झालो, त्या काळच्या पिढ्या उशिराने जागृत झाल्या असतील. पण आमचा संघर्ष महात्मा गांधीच्या विचारावर चालणार आहे, आणि त्या विचारावर चालत असताना आम्हाला संघर्ष करायची जर वेळ आली तर आम्ही निश्चितपणाने संघर्ष करू. आणि त्यांच्या दडपशाहीला निश्चितपणानं घाबरणार नाही, शेतकरी भेणार नाही, आणि इथला युवक तर निश्चितपणानं त्याला सामोरं झाल्याशिवाय राहणार नाही.